तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 41 आमदार विजयी झालेत। मात्र अजित पवारांना मिळालेल्या या यशावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवलं। या विजयात गुलाबी रंगाचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे। डिझाइन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजितदादांची प्रतिमा बदलण्यासाठी गुलाबी रंगाचं कॅम्पेनिंग आखलं होतं। मात्र आता याच यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गुलाबी लढाई सुरू झाली आहे। याला निमित्त ठरलंय नरेश अरोरा यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो। हा फोटो पाहून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी नरेश अरोरा यांच्यावर चांगलेच संतापलेत। अरोरा यांची अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवायची हिम्मत कशी झाली, अशा शब्दात मिटकरी यांनी जाब विचारला। विधानसभा निवडणुकीतील विजय हे अजित पवारांच्या मेहनतीचं फळ आहे। गुलाबी रंगाची कोणतीही जादू नव्हती। दादांच्या खांद्यावर हात ठेवून मनाला वेदना झाल्या। माझ्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या दादांचा सैनिक हे माफ करणार नाही। तुमच्यासारख्या 5 PR एजन्सी ह्या देवेंद्रजी फडणवीसांकडे आहेत। 6 ते 7 PR एजन्सी माननीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे आहेत। त्यांनी तर 55 आणि 135 सीट आल्या म्हणून त्याचं भांडवल केलं नाही आणि कोणीही त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत केली नाही। आदरणीय अजितदादा हे पक्षाचे नेते आहेत। ते या राज्याचे ज्येष्ठ नेत्यांमध्ये एक मानले जातात। त्यांच्या खांद्यावर हात ठेवणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा अपमान आहे। म्हणून नरेश अरोरा यांचा या वर्तनाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, धिक्कार व्यक्त करतो। त्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्राची माफी मागावी। अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्यावर टीका करणारी ही पोस्ट X वरून डिलीट केली आहे। मात्र असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं याची दखल घेत अमोल मिटकरी यांचं ते मत वैयक्तिक आहे असं म्हणत खोचक टोला लगावला। त्याचमुळे डिझाइन बॉक्स सोशल मीडिया पोस्ट विषयी निर्णय घेत असल्याचं या ट्विट वॉरमुळे उघडकीस आलंय। राष्ट्रवादीच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय? अमोल मिटकरी यांचं डिझाइन बॉक्स संदर्भातील वक्तव्य ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे। त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही। डिझाइन बॉक्स टीमनं विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे आणि पुढेही बजावत राहील यात शंका नाही। राष्ट्रवादी काँग्रेसनं एक प्रकारे अमोल मिटकरी यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळेच पुन्हा एकदा संतापलेल्या मिटकरी यांनी X वर आणखी एक पोस्ट करून पक्षाला सुनावलंय। पक्षाच्या पोस्टवर अमोल मिटकरी यांचं उत्तर, हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का? मी जे वक्तव्य डिझाइन बॉक्स संदर्भात केलं ते वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे। आमचा साधा प्रश्न आहे, अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिम्मत कशी केली? हा महाराष्ट्र आहे, चंदीगड नाही। चूक कबूल करा। #सॅलरी सोल्जर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यशामध्ये जर श्रेय कुणाचं असेल तर ते एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा यांचं एकट्याचं ते श्रेय आहे। 1 मॅन आर्मी ते लढले आणि त्यांनी एवढ्या सीट निवडून आणल्या। त्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी प्रत्येकाची मदत त्या ठिकाणी झालेली आहे। आम्ही कुणाची मदत झाली असं नाकारत नाही। प्रत्येकानं त्यांच्या परीनं त्या ठिकाणी मदत केलेली आहे। अमोल मिटकरी आणि डिझाइन बॉक्स मधला जो वाद आहे तो आमच्या वरिष्ठ पातळीवरती पोहोचलेला आहे आणि त्याच्यातून तोडगा काढून ते एकत्र बसून तो सुटेल। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार विजयी झाल्यानं या यशाचं श्रेय घेण्यासाठी अनेक जण सरसावलेत। मात्र जर राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला असता तर कोणी जबाबदारीसाठी पुढे आलं असतं का? आता जो वाद होतोय तसाच वाद पराभवानंतर झाला असता का, हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण यशाला अनेक बाप असतात, अपयश बिन बापाचं असतं ही म्हण सर्वश्रुत आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।